सरकार झोपलंय का, बीएमसी करते काय असा संताप नेहमी मुंबईकर करतात। प्रत्येक वेळेला बीएमसी कडून टेंडर सुद्धा निघतं, पण खड्ड्यांची समस्या जैसे थेच आहे। एक फॅक्टर असतो तो म्हणजे डीएलपी। डीएलपी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, सोप्या भाषेत रस्त्याचा वॉरंटी पिरियड। याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टरला टेंडरच्या वेळेस काही वर्ष दिली जातात आणि त्या वर्षात रोडचं कोणतंही काम निघालं तर ते काम करण्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरचीच असते। उदाहरणार्थ कोस्टल रोडचा डीएलपी आहे 24 महिन्यांचा, म्हणजे 2 वर्षांचा। याचा अर्थ कोस्टल रोडचं काम जेव्हा कंप्लीट झाले त्यानंतर 2 वर्षात रोडवर किती खड्डे पडले, भेगा पडल्या किंवा काही झालं तर त्याची जबाबदारी आणि त्यासाठी होणारा खर्च हा कॉन्ट्रॅक्टरचाच असेल, बीएमसीचा नाही। इवन टेंडरचे काही टक्के पैसे सुद्धा त्यांना डीएलपी संपल्यानंतरच दिले जातात। आता हा डीएलपी ठरतो कसा, तर ज्या प्रकारचा रस्ता असेल त्याप्रमाणे त्याचा डीएलपी असतो। त्याचबरोबर एखादा रोड बनवताना त्याची सुरुवात करायला समजा वेळ लागला, काम संपवण्यासाठी जास्त दिवस लागले किंवा अजून कोणतीही चूक कॉन्ट्रॅक्टरकडून झाली तर त्याची पेनल्टी सुद्धा भरायची असते। थोडक्यात काय, रस्ते नीट बनवले जावेत यासाठी सरकारने उपाययोजना तर केल्यात, मग तरी सुद्धा रस्ते नीट का नाही बनवले जात? डीएलपी सारखे प्रोव्हिजन असूनही नवीन रस्त्यांवर खड्डे पडतातच कसे? त्याचा खर्च आपल्यालाच करावा लागणार आहे हे माहीत असूनही कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवतानाच ते नीट का नाही बनवत? पेनल्टी लावली जाते तरी कामांमध्ये दिरंगाई का होते? यातही भ्रष्टाचार हा नक्की होत असेल। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी एचबीटी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।